आपल्या सोबत आहे शुगर सॉल्ट आणि प्रेमची लेडीज गँग हॉट अँड हॅपनिंग अशा या सगळ्या उभ्या आहेत माझ्यासमोर आणि अर्थात लुकही सिनेमातला तसाच आहे, फ्रेश एकदम ताजा तवाना आहे. तर या सिनेमाविषयी आधी मला असं वाटतं की स्त्रियांनी ठरवलं तर त्या काय नाही करू शकत चा जमाना आहे आता. आता मी बघितलं प्रेसची सगळी मंडळी आली त्यात अनेक कॅमेरामॅन मुली होत्या, अँकर्स तर आपल्या नेहमी असतात पण कॅमेरामॅनसुद्धा मुली होत्या. हे बघून खूप मजा आली मला. आणि वुमन ओरिएंटेड सब्जेक्ट म्हटलं की नेहमी एक आर्ट सिनेमा आपल्या डोळ्यासमोर येतो. तर तसं न करता एक एक सर्वसामान्य सिटीमधल्या सर्वसामान्य महिलेवरही सिनेमा होऊ शकतो. शी डझंट हॅव टू बी अ शेतकऱ्याची वाईफ किंवा अशा टाईपचे धाटणीचे सिनेमे. तर एक अतिशय अपमार्केट आणि अतिशय सिटी आणि मल्टिप्लेक्स काइंड ऑफ फील आहे ह्या फिल्मला. आणि आता आपण बघतोय की मल्टिप्लेक्स सिनेमे चालत आहेत कारण की लोक रिलेट करू लागली आहेत मराठी सिनेमाशी. आणि तीच गंमत आहे. शुगर सॉल्ट आणि प्रेम, नाते संबंध, प्रेम, अफेक्शन, केअरिंगनेस, ह्या सगळ्यातून जी पुरुष आणि स्त्रीची रिलेशन असते किंवा जी एका दोन मैत्रिणींमधलं रिलेशन असतं, ह्या अनेक गोष्टींवर भाष्य करणारी आणि त्यातले प्रसंग दाखवणारी, जे प्रत्येकाच्या आयुष्यात घडलेले असू शकतात, असे प्रसंग दाखवणारी ही फिल्म आहे आणि आय एम शुअर पीपल विल लव्ह इट. क्रांती, आता तू टेन्शन फ्री दिसतेस मला, कारण काकण डायरीज संपलेल्या आहेत आणि आता तू फक्त अभिनेत्री म्हणून हे प्रमोशन सगळं एन्जॉय करतेस. तर हा तुझ्यासाठी एक ब्रेक झालेला आहे का? अगदीच ब्रेक झाला आहे. नुसतं ह्याचं प्रमोशनच नाही तर ह्याच्या शूटिंगच्या दरम्यानही मी खूप खुश ब्रेकच होता अगदी. कारण मी म्हणतच होते मागच्या इंटरव्ह्यूमध्ये की मी लिटरली शॉर्ट संपून जेव्हा व्हॅनमध्ये चालत जायचे तेव्हा व्हॅनचं सुख हे माझ्यासाठी विलक्षण होतं. आणि आता आपल्याला सेटवर जाऊन परत कुठे कॅमेरा लावायचा, कुठे लाइटिंग करायचं ह्याचे टेन्शन नाही करायचं. ते ऑलरेडी करते आपल्यासाठी आणि आपल्याला जाऊन फक्त काम करून छान दिसायचे. तर त्याचा एक वेगळा आनंद होता. ऑफकोर्स इट इज अ कमबॅक अँड आफ्टर अ लॉंग टाईम 1 year आय शॉट दिस फिल्म. आणि ह्या फिल्ममध्ये मला एक खूप मस्त गोष्ट आहे की ह्याच्या अराउंड एक 50% ऑफ द फिल्ममध्ये मी ॲब्सल्युटली बेअर मिनिमम मेकअप, देर इज ॲब्सल्युटली नो मेकअप, अ व्हेरी डिग्लॅम्ड क्रांती रेडेकर बघायला मिळेल. जी सो स्वीट, ती इम्प्रॉम्प्टू म्हणाली छान दिसते. थँक्यू सो मच फॉर दॅट. आणि प्लीज बघा शुगर सॉल्ट आणि प्रेम. आणि शिल्पाजी, या फिल्ममध्ये खूप वेगळ्या अंदाजात तुम्ही दिसताय. म्हणजे कशी? म्हणजे असं मला डान्स करताना दिसतं. हे तर पहिल्यांदा म्हणजे डान्स करणं आणि हे आम्ही असं इमॅजिन नव्हतं केलं. तर हे सगळं कसं एन्जॉय केलं? डान्स नाही फार एन्जॉय केला पण त्याचं खूप टेन्शन होतं की हे करताना आपण म्हणजे ऑफकोर्स अदरवाईज यू आर डुईंग सो मच ऑफ इट, पण स्क्रीनवर पण हा खूप छोटा भाग होता या सगळ्या टेन्शनचा. अख्ख्या सिनेमामध्ये ना नॉट परफॉर्मिंग इज परफॉर्मिंग ह्या ह्याच्यात काहीही. म्हणजे आता काय म्हणूया आपण त्याला, एक कॅरिकेचरिश कॅरेक्टर असलं की आपल्याला हे बेअरिंग घेऊन असं करायचं आहे तर ते थोडं सोपं यासाठी जातं की त्याचा अभ्यास केला आणि आपण तिथे गेलं की ते होतं. पण तुमच्या माझ्यासारखं वागायचं असलं तर ते थोडं कठीण जातं, नाही का? आय एम प्राऊड ऑफ यू. फायनान्स फील्ड मधली सगळ्यात हुशार स्त्री माझी बायको आहे. तुला जर समाजसेवा करण्याची एवढीच हौस असेल ना, करत बस फुकटची समाजसेवा. पैशांनी माणसं मॅनेज करता येतात, माणूस की नाही. आपल्या मैत्रीमुळे आपलं आयुष्य किती टेस्टी झालंय ना. पिकिंग अप फ्रॉम वॉट क्रांती वॉज सेइंग की विमेन ओरिएंटेड अशी असली जरी तरी नसलेली, त्याच्यावर भाष्य करणारी नक्की आहे. आज आपण बघितलं तर आपल्या घरी जे आपला काम करणारा स्टाफ असतो त्यांचं आयुष्य हे उच्च मध्यमवर्गीय स्त्री जी असते तिच्यापेक्षा जास्त सोपं असतं. कारण लहानपणापासून तिला सवय झालेली असते की हा असा मार मला खायचा आहे किंवा हे माझ्यावर अत्याचार होणार आहेत तर ते मला सहन करायचं आहे. आणि त्यातूनही ती खूप स्ट्रॉंग उभी राहते, स्वतःचं आयुष्य घडवते. हायर मिडल क्लास, मी मिडल क्लास पण म्हणणार नाही, त्या स्त्रिया ज्या आहेत त्यांना हे शिकवलं जातं की तुम्ही तुमच्या पायावर उभं राहायचं आहे, तुम्हाला तुमचं असं एक मन आहे, तुम्ही हा असा विचार करायचा आहे. आणि मग तिला तिच्या आयुष्यात जाऊन नको त्या गोष्टी सहन कराव्या लागतात. जास्त कठीण असतं असं एक मोठं स्टेटमेंट. हे मला अनन्या करताना जाणवलं. सुशिक्षित सासूरवास
जो असतो तो असह्य होऊ शकतो. आपल्या नवऱ्याचे अत्याचार म्हणजे त्यांनी आपल्याला मारणं हे नाही, पण आपलं आतलं जे स्पिरिट आहे, आपली जी स्वत्वाची भावना आहे ती मारणं सुद्धा, हे तू करू नकोस, हे काही तुला जमणार नाही, तिला बघ कसं जमतं, किंवा तू हे इतकंच कर, तू असं करतेस का, मी तुला हे करून देतो, मी तुला हे घालून देतो, तू हे चालू कर. हे सगळं कुणालाही, म्हणजे माझ्यासारखा विचार करणाऱ्या कुठल्याही स्त्रीला, मग ती कुठच्याही स्तरातली का असू नये, हे असह्य होऊ शकतं, हे मरणासारखं असू शकतं. हे मानसिक त्रास जास्त असतो. हा मानसिक त्रास, आणि त्याहीपेक्षा हा करावा लागणारा स्ट्रगल कशासाठी हवा, तर आपलं आयुष्य सुंदर बनवण्यासाठी. ती एनर्जी तिथं जायला हवी. ह्यांना समजावून सांगण्यात की माहिती आहे का, असं नाही आहे, मला असं वाटतं आहे, हा स्ट्रगल असू नये कुणाच्या आयुष्यात. किंवा नाही मला असं वाटतं तू माझ्यावर भाष्य करू नकोस, तू चुकीचं म्हणतोस, मी NGO कशाला चालवू, मला पेज 3वर दिसायचं नाही आहे, मला कुणाच्या तरी आयुष्यात थोडासा आनंद आणायचा आहे, इतकी सिंपल भावना अनन्याची आहे. सो ते ह्या सिनेमातून येतं, आणि म्हणून मला असा रोल हा जास्त कठीण वाटतो. कारण तेवढ्याच शब्दात दरवेळेला ती ते म्हणते असं नाही आहे, कारण तेवढी ती तिच्या नवऱ्यासमोर स्ट्रॉंग नाही आहे. म्हणून असे सिनेमे यायला हवेत. कारण हो, ऑफकोर्स जितकं छान कॉन्सन्ट्रेशन आपण विदर्भातल्या आणि आपल्या मराठवाड्यातल्या दुष्काळांवर करतो आहे, पण ती माणसं आहेत तशीच ही पण माणसं आहेत, आणि प्रत्येकाचा स्ट्रगल हा खूप मोठा आहे, तेवढाच कठीणही आहे. ऑफकोर्स त्याच्याशी ही कंपॅरिझन नक्कीच होऊ शकत नाही. ते संबंधातल्या अडचणी सुद्धा मोठ्या असतात. शेवटी ही सगळी माणसं आहेत. त्यात स्त्रियांचं काय होतं की त्यांचं मन, त्यांचं सगळंच इतकं कोवळं नाजूक असतं, नॉट कोवळं रिअली, खूप वल्नरेबल असतं, पण त्यांच्याकडून अपेक्षा मात्र किती मोठ्या शक्तीची केली जाते, की तिने क्षमा करणारी असावं, तिने सगळ्यांना सामावून घेणारं असावं. सो ह्या सगळ्या गोष्टी पुरुषांना सुद्धा हा सिनेमा बघितल्यावर खूप हलवून विचार करायला लावतील, असा प्रयत्न तरी आहे. आय होप ते होईल. आय एम शुअर इन फॅक्ट ते होईल. आणि आता आपण दिग्दर्शकांकडे वळूया. त्या दिग्दर्शकसुद्धा महिला दिग्दर्शक आहेत. सोनालीजी, जसं हा एक आम्ही दीर चाहता है पाहिला आहे, त्याच्यात आम्हाला 3 मित्रांची कथा आणि अत्यंत रंजक कथा आम्हाला पाहायला मिळाली, आणि आता 3 मैत्रिणींची कथा, आणि या वेगळ्याच एज ग्रुपमधल्या 3 मैत्रिणींची कथा तुम्ही समोर आणलीत. तर काय यामागे विचार होता, कधी हे सुचलं आणि कधी समोर आणावं असं वाटलं? 2 वर्षापूर्वी मी ही स्टोरी लिहिलेली, आणि जसं म्हणतो ना की विमेन फिमेल बॉन्डिंग आपल्याला जे पाहिजे, आणि एक फ्रेंडशिप खूप आपल्याला महत्त्वाची आहे. कारण मला प्रत्येक क्षणी कोणतरी लागतं आयुष्यामध्ये तुम्हाला तुमचा पाथ दाखवायला, तो खरा सोलमेट. तो सोलमेट डझंट हॅव टू बी युअर हजबंड, डझंट हॅव टू बी युअर ब्रदर ऑर सम फादर, कॅन बी युअर फ्रेंड. आणि तसं हे सोलमेट, एकमेकांचे हे सोलमेट आहेत, कारण प्रत्येकाला त्यांनी आपापलं आयुष्य किंवा आपापली एक दिशा दाखवली आहे. आणि विमेन एम्पॉवरमेंट जे आपण म्हणतो की तसं ही म्हणत होती शिल्पा की फक्त विलेजेसमध्ये विमेन एम्पॉवरमेंट नाही आहे. आपल्याला जरी आपण एक लिटरेट ऑडियन्स आहोत, आपण आपली एक लिटरसी आहे, पण तरी पण आपल्याला विमेन एम्पॉवरमेंट लागते, की सिच्युएशनमध्ये कसं आपण वरती येऊ शकतो, आणि स्वतःची ओळख स्वतःलाच दाखवणं हे विमेन एम्पॉवरमेंट. आणि आपण रिलेशनशिप्स, जसं एक स्त्री किती पण कुठच्याही पोझिशनवर पोचून पण फायनान्शियली म्हणाय तर ते दॅट इज नॉट ऑलवेज विमेन एम्पॉवरमेंट, की मी एवढं कमवलं आहे, मी एवढ्या पोस्टला गेले, मी हे केलं आहे, हे नाही. आपण ज्याच्यात आहोत आणि स्वतःची आयडेंटिटी. आता मी सिम्पल गोष्ट म्हणजे एक 70 इयर ओल्ड स्त्रीला मी भेटलेली की तिने स्विमिंग चालू केलं ॲट द एज ऑफ 70. हे आपल्याला इंडियामध्ये असं होतं, अच्छा आत्ता तिथे ॲब्रॉड काहीच नाही आहे, पण ह्याला विमेन एम्पॉवरमेंट बोलतात. स्त्रीच्या सुद्धा अस्तित्वाचा शोध ती वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यांमध्ये घेत राहते, आणि कुठेतरी याहीबद्दल सिनेमा दुसऱ्याला प्रूव्ह न करता हे जेव्हा स्वतःला प्रूव्ह करायचं असतं ना, तेव्हा ती लढाई जास्त कठीण. आणि द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज की तुम्ही करिअरमध्ये सॉलिड आहात, पण घरी गडबड आहे, आणि घरी सगळं छान आहे, पण तुम्हाला जी स्वप्न होती, जी तुम्ही बघितलेली कॉलेजमध्ये असताना, ते तुम्हाला करताच आलं नाही, तर मग कुठेतरी प्रॉब्लेम आहे. ह्याच्यातला जर तुम्ही करेक्ट बॅलन्स ट्राय करू शकला, देन यू आर अ सक्सेसफुल वुमन. स्वतःच्या अस्तित्वाचा शोध, किंवा आता आपण म्हणतो की डिप्रेशनच्या समस्यासुद्धा वाढत चाललेल्या आहेत. आपल्या आसपासचे लोक डिप्रेस असतात, पण आपल्याला ते कळत नसतं. किंवा जसं तुम्ही म्हणलात की उच्च मध्यमवर्गीय
यांचे सुद्धा एक वेगळे प्रॉब्लेम्स असू शकतात. तर या सगळ्यामधून या स्त्रिया जात आहेत का आणि ते सगळं दाखवायचं प्रयत्न आहे? वेगवेगळ्या परीनं प्रत्येकीची एक लढाई, एक स्ट्रगल आहे. पण त्याचबरोबर या सिनेमाची ब्युटी ही आहे की हा स्ट्रगल वगैरे आहे आणि हा त्रास आहे याच्यावर लक्ष केंद्रित न करता हे आहे असं हे गृहीत धरून आता यापुढे काय, हे असं असं झालं बाबा, हिचा नवरा असाच म्हणाला, तिचं प्रेमच होतं, तिचं काही वेगळा नो, दे फाइंड देमसेल्स अँड दे डिसाईड की आपला आनंद आपल्यात आहे, आपण ठरवू तसा आहे आणि या सिनेमात आहे. आणि त्याचबरोबर तो आनंद गाठायला आपल्याला आपल्याच परिवाराला बाजूला टाकून, आपलं करिअर टाकून असं काही वेगळं करावं लागत नाही. बॅलन्स, लाईक क्रांती सेड, त्याच्यात हुशारी आहे, इंटेलिजन्स आहे आणि ते ज्या दिवशी प्रत्येक स्त्री करू शकते त्या दिवशी ती सक्सेसफुल होते. म्हणजे तुम्ही नावारूपाला येणं आणि पैसा कमावणं हे नसून आनंद तुम्हाला तुमचा मिळणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्ही तिघींनी सेटवर मजा केलीच असेल, ते सोडून काय केलंय ते मला सांगा. मजा सोडून आम्ही सारखा हा प्रयत्न असायचा की आपल्या कॅरेक्टरशी एकनिष्ठ राहावं आणि जे आमच्या रिस्पेक्टिव्ह जोड्या आहेत त्यांच्याबरोबर ॲटलिस्ट प्रसादबरोबर मी कधीच काम केलं नव्हतं. तर प्रसाद सरप्रायझिंग इनफॅक्ट. या एक्झॅक्टली, कारण की माझे भरतबरोबरच एवढे सिनेमे येऊन गेलेत की इट इज अ व्हेरी ब्रँड न्यू पेअर आणि एक मच्युअर्ड पेअर आहे. असं नाही आहे की मस्त कॉलेजमध्ये गाणी गात आहेत, नाही. तर एक जस्ट छान लग्न होऊन सुखात असलेल्या कपलसारखे ते आहेत आणि त्यांच्या आयुष्यात काय घडतं आणि मग त्यांचं आयुष्य कसं बदलून जातं. आणि राखेतून फिनिक्स पक्षासारखी जी उभी राहते ही सौम्या, तर ते कॅरेक्टर करताना मला खूप मजा आली, कारण की ती जशी लवीडवी आहे तशी मी आहे खऱ्या आयुष्यात. पण राखेतून वगैरे उभं राहण्याचा माझ्यावर कधी काही प्रसंग आला नाही, कारण की वी आर ऑल सेल्फ मेड विमेन. अगदी छान घरातून सपोर्ट आणि अमुक तमुक सगळं असताना आपण काहीतरी करून दाखवलेलं आहे. तर असा जेव्हा एक प्रसंग आपल्यावर घडतो जिथे आपण तुटून जातो आणि त्यातून पुन्हा एकदा आपण उभे राहतो, हे माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं आणि आय एन्जॉयड प्लेइंग दॅट. हरवले हसू दाटून आला हा हुंदका भोवती जणू अंधार सारा पेटला हा सावल्या काविरल्या एकटा जीव उरला ठोका का चुकला जीव एकटाच हा उरला. सगळे तुमचे जे मेल ॲक्टर्स आहेत त्यांच्यासोबत कसं ट्युनिंग लग्न होतं, जसं आता तू प्रसाद सोबतचं सांगितलंस, तर कसं रंगलं होतं? अजिंक्य बरोबर मी माझा ॲक्च्युली पहिला सिनेमा केला होता, सौभाग्यवती भव, जो आलाच नाही. त्यावेळेला ही वॉज द अजिंक्य देव. मी कॉलेजमध्ये होते, तो आला नाही, त्यामुळे ती गोष्ट अर्धवटच राहिली. पण त्यानंतर अनेक वर्षांनी आम्ही गेल्या वर्षी भातुकली केला आणि अगेन दॅट होल वॉज ऑब्व्हियसली देअर. पण तो फार काळ टिकत नाही. ही इज व्हेरी कूल अँड इझी. आणि शुगर सॉल्ट आणि प्रेमबाबत म्हणायचं तर त्याचं कॅरेक्टरची जी पर्सनॅलिटी आहे ती इतकी पॉवरिंग आणि ओव्हरबेअरिंग आहे की माझ्यासाठी ते खूप छान आणि सोपं जायचं. कारण तिच्यावर डॉमिनेट करणारा नवरा, तिला क्षुल्लक कारणांवरून ओरडणारा आणि शून्य किंमत देणारा असा तो आहे. अँड ही इज डन दॅट ब्रिलियंटली. हिज व्हॉइस, द वे ही लुक्स ऑन स्क्रीन इज अमेझिंग, व्हेरी इन्स्पायरिंग. कारण at his age he has really taken care of himself. He's going to kick me for saying this. पण गिविंग ड्यू क्रेडिट टू हिम. आणि तो सगळा आणि पर्सोना ही मॅनेजेस टू कॅरी इट ऑफ व्हेरी ब्युटिफुली. एका सीनमध्ये चालत येतो ना, तेव्हा मी म्हणजे अजूनही ते ट्रेलरमध्ये बघते, म्हणजे बापरे कोण हा समोर चालत आला तर कोणालाही मारेलच आता, असं म्हणजे ते आतून असं होतं, ओ माय गॉड.
मला तुम्हालाच विचारायचं आहे, हे सगळं कास्टिंग सगळ्यांना एकत्र तुम्ही घेऊन आलात एका बोटीमध्ये आणि ते निघाले प्रवासाला, तर हे कधी कास्टिंग बाबतीत काय बद्दल माझं राईट फ्रॉम बिगनिंग म्हणजे जी कॅरेक्टर व्हिज्युअलाइज केलेलं अजयला, तर मी आय थिंक अजिंक्यला पहिलंच विचार केलेला की अजय म्हणजे अजिंक्य, आणि सौम्याला मला अशीच क्रांतीसारखंच पाहिजे होतं की व्हेरी असं लवी डवी आणि असं चप 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 वगैरे अशी हे आदिती त्या खऱ्या पर्सनॅलिटी एक्झॅक्टली आणि खऱ्या म्हणजे काय आपल्या लाईफमध्ये आहेतच ना, हे काय कोणतरी वेगळ्या नाही आहेत आणि दॅट्स वाय मे बी, आणि हे परफॉर्मर्स तर आहेत त्यामुळे आउट ऑफ द हे झालं नाही, पण कॅरेक्टर जुळत गेले सगळे. मी काय करायचं, कुणाला भेटायचं, कधी घरी यायचं, हे सगळं तू मला सांगणार. तर मग तू बाहेर कधी जायचं, कुणाला भेटायचं, काय करायचं, हे तुला कोण सांगणार? अर्थात त्या धमाल गाण्याविषयी तर मी बोलल्याशिवाय राहणार नाही. त्या गाण्यामध्ये मिळाली आज. सिद्धार्थ माधवनने गायलेलं गाणं आहे आणि आउटस्टँडिंग गायलं त्यांनी गाणं, आणि शिल्पाला त्याच्यावर नाच करायचा होता आणि आम्ही तिला साईक केलेलं की तुला सगळ्यात जास्त नाच देणार आहे घाबरवून सोडलं, मला कोण बघणार नाचताना. नाही डान्स पाहिजे असं वगैरे असं काय, आणि सोनाली पण तयार होती, हो हो काहीच प्रॉब्लेम नाही आहे वगैरे असं करून ती पण तयार झालेली. आणि नंतर शिल्पा म्हणाले काय यार मला काहीतरी तुम्ही डोंट मेक मी लुक फनी ओके वगैरे सगळं ती ओरडली आम्हाला. पण आय थिंक सुजित हॅज डन अ फॅब्युलस जॉब कोरिओग्राफिंग द सॉंग्स, आणि कुठेच एका क्षणाला पण मज्जा येते, अरे संपलं असं होतं. सो आय थिंक इट्स अ लवली सॉंग. तीच ना द मज्जा. आता तोपर्यंत आम्ही बराचसा सिनेमा शूट केला होता, आमची मैत्री झाली होती छान, आमची केमिस्ट्री होती, थोडंसं जे काही होतं तेही होतं, पण जो मैत्रीचा खूप मोठा भाग आहे. पण मला सगळ्यात कठीण गोष्ट ते नाईट शूटिंग वाटत होतं, पण ते या दोघींमुळे खरंच सोपं झालं, बिकॉज आय फाउंड इट व्हेरी डिफिकल्ट. टायरिंग गोष्ट वेगळी, झोप ही सगळ्यात प्रिय गोष्ट आहे मला, आणि त्या दरम्यान ते गाणं करायचं होतं, आम्ही खूप एन्जॉय करतो हे दाखवायचं होतं. अँड लाईक शी सेड यू नो इट वॉज कोरिओग्राफ्ड ब्युटिफुली. स्क्रीनवर बघताना लाईक क्रांती सेड ओ गॉड संपलं असं होतं, आम्हाला करताना नाही वाटलं तसं. ॲट द सेम टाईम या तिघी बायका येऊन नाचतायत वगैरे ते असं विचित्र नाही वाटलं. इट लुक्स व्हेरी नाईस अँड डिसेंट, 3 फ्रेंड्स हॅव्हिंग फन. एक स्त्री जर स्वतःच्या अख्ख्या कुटुंबाचं भविष्य घडवू शकते, तर ती स्वतःची स्वप्न नक्कीच पूर्ण करू शकते, नाही का? काय सांगते सौम्या, आणि मी त्या माणसाला होकार देते. थँक्यू सो मच. शुगर सॉल्ट आणि प्रेम नक्कीच प्रेमाची एक नवी परिभाषा असेल असं मी आशा करतो. 12 जूनला विसरू नका. बघा 12 जून इन द थिएटर, शुगर सॉल्ट आणि प्रेम, आणि नाव अ सेल्फी टाइम. निलिमा बाय प्रसाद, ये पटकन ये प्रसाद.